नानाभाऊ अध्यक्ष महाराज, या निमित्तानं जयंत पाटील आणि वडेट्टीवारांनी जी काही नानाभाऊ भूमिका थोडक्यात. मांडली, मी थोडी मानतोय. मला पण बावनकुळे साहेबांचं मनापासून अभिनंदन मी काल पण केलं, आजही करतोय. पण यांनी दोघांनी ज्या शुभेच्छा दिल्या त्या शुभेच्छा माझ्या पण आहेत. झालं मग. नाही नाही झालं कुठे आहे, शुभेच्छा दिलेल्या आहेत आता. तर अध्यक्ष महाराज, हे मराठवाड्यासाठी विशेष करून हे एक चांगलं बिल आपण आणलेलं आहे. पण आता हळूवार तुम्ही ज्या पद्धतीनं महाराष्ट्रातल्या विविध भागामध्ये जे महसूल जमिनीचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न कायदा दुरुस्त करून ते निकाली काढायला तुम्ही निघालेला आहात. त्याप्रमाणे गायरान जमिनीचा एक महत्त्वाचा विषय आहे आणि आपल्या भागामध्ये झुडपी जंगलाचा महत्त्वाचा आहे. गाव नमुना 8A प्रमाणे ग्रामपंचायतच्या मालकीमध्ये असलेल्या जमिनी, या सगळ्या जमिनी ज्या आहेत त्याच्यामध्ये वनविभागाचं जबरदस्ती त्यामध्ये उल्लेख आणलेला आहे. गावं आपल्याकडे बसलेली आहे, ते वहिवाटीमध्ये त्या जागा आहेत, पण त्या सगळ्या जागा वहिवाटीत असताना त्या ठिकाणी मग गरिबांना घरकुल बांधायचं असेल ते करता येत नाही, शासकीय काही कामकाज करायचं असेल तर ते आपल्याला करता येत नाही. आणि म्हणून आपण या पद्धतीचं जेव्हा कायद्यात दुरुस्ती करायला आपण निघाला आहात तर निश्चितपणे, पण एक गोष्ट या ठिकाणी, कायदा आपण एखादा करत असताना या सगळ्या जमिनी, जसं आता या हैदराबाद इनामी व रोख अनुदाने ज्याबद्दलचा हा कायदा आपण त्याला दुरुस्त करण्यासाठी आणतोय, याच्यामध्ये अनेक जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणात दुसऱ्यानेच विकून टाकलेलं आणि तिसऱ्याने घेऊन टाकलेले आहे आणि रजिस्ट्री झालेले आहे. अनेक ठिकाणी आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये असे प्रकरण आपण रोज आपण पाहतोय. तर मग तहसीलदार असेल, रजिस्ट्रार्ड असेल, अशा या जमिनीचा रेकॉर्ड न बघता कसं रजिस्ट्री करतात, हा एक प्रश्न या ठिकाणी आपल्याला. आणि म्हणून कायदा आपण करत असताना, लोकांसाठी कायदा करत असताना, त्या कायद्यामध्ये ज्या पद्धतीनं शासकीय जमिनीवर डल्ला टाकण्याचं काम होते आहे त्यावर आपल्याला कायद्यामध्येच तशा कडक कायदा आपल्याला करावा लागणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आता या सगळ्या कायद्यामध्ये, कारण की मराठवाड्यामध्ये ह्या सगळ्या जमिनीचा मोठा वाद आहे आणि या जमिनी अनेक लोकांनी विकून टाकलेल्या आहे, परस्पर नियमात नसताना विकलेल्या आहे. कोणीतरी तिसराच माणूस उभा झालेला, तो माणूस हयात नाही. आणि म्हणून अशा या सगळ्या याच्यामध्ये आपण एक कडक कायदा सुद्धा त्याच्यात आणावा आणि असं कोणी करणाऱ्या अधिकाऱ्याला बडतर्फ केलं पाहिजे, नुसतं सस्पेंड करून चालणार.